पोलिसांचा धाक हा संपलेला आहे। हप्ते वसुलीमध्ये हे सर्व गुंतले आहेत। त्यामुळे आज या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, खुलेआम त्यांच्यावर अत्याचार होताना पाहिला आपण, लहान लहान बालिकेचं शोषण होताना आपण पाहतोय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेली माहिती ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन आपण अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन करावं। काय नाही नाही, चला पुढे चला। औचित्याचे मुद्दे। बसा बसा, खाली बसा, खाली बसा, उत्तर देतो, खाली बसा, उत्तर देतो, खाली बसा। असं काय करताय? खाली बसा। तुम्हाला रुलिंग नको आहे का? रुलिंग नको आहे का? दिलं, बसा आता, खालती बसा। असं नाही चालणार, खालती बसा। अहो खालती तर बसा, मला रुलिंग देऊ दे। असं नाही चालणार, माझ्या रुलिंगच्या आधीच तुम्हाला बोलायचं। बसा बसा बसा। सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले, सन्मान्य सदस्य असलम शेख साहेब, या तिघांनीही एकाच विषयावरती स्थगन प्रस्ताव दिलेला। मी अपवादात्मक परिस्थिती म्हणून तिघांच्या वतीने केवळ एकाला संधी दिलेली। मी दालनात, ऐकून घ्या, मी दालनात सदन प्रस्ताव नाकारलेले आहेत, त्यामुळे आता याच्यावर चर्चा होणं अपेक्षित नाही। नंबर 2, सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांनी जो सदन दिलेला आहे तो आजच्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये स्वीकृत मुद्दा असल्यामुळे त्यावेळेला मांडण्यात येणार आहे। नंबर 3, सन्मान्य सदस्य रोहित पवारांनी जो सदन प्रस्ताव दिलेला आहे तो विषय 293 मध्ये आज बोर्डावरती दाखवलेला आहे, त्यामुळे तो मी त्याला परवानगी परत देऊ शकत नाही। आता माझं रुलिंग सुस्पष्ट असल्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, आपण त्वरित खाली बसावं आणि सभागृहाच्या कामकाजात डिस्टर्बन्स आणू नये। चला। औचित्य श्रीमती सरोज अहिरे। सन्मान्य अध्यक्ष महोदय, नेहमी आम्ही महिला उभं राहिलो बोलायला तर असाच गोंधळ असतो। अध्यक्ष महोदय, हा गोंधळ आधी थांबवा, त्याच्यानंतर मी बोलेल। बोला अध्यक्ष बोला, मी महोदय ऐकतोय, बोला बोला, मी ऐकतोय। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे नाशिक जिल्ह्याचा, आणि इतक्या गोंधळात मी कसं मांडणार? अध्यक्ष महोदय, चला। सन्मान्य नानाभाऊ पटोले, मी रुलिंग दिलेला आहे आणि रुलिंग देऊन त्याबद्दलची सुस्पष्टता आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे तुमचं जर समाधान झालं नसेल तरी सभागृहाचं समाधान झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला आता पुढे जायला लागेल। काय लावलंय? असं कसं चालणार? नाही, एक लक्षात घ्या नानाभाऊ, एक मिनिट। काल तुम्ही स्वतः माझ्याकडे चेंबर मध्ये आलात। आता मला ते सगळं इकडे बोलायचं नव्हतं, पण तुम्ही मला बोलण्यासाठी